जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 8 ऑगस्ट इसवी सन 1648 श्रावण अमावस्या शेके 1570 संवत्सर सर्वधारी वार मंगळवार। छत्रपतींचा बुद्धिबळाचा डाव। आदिलशाही पुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणे, स्वराज्याच्या शपथा विसरून जाणे आणि मिळवलेले स्वराज्य पुन्हा आदिलशाहीच्या कब्जात देऊन टाकणे, नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू, स्वराज्याचा नाश आणि शिवाजी राजांच्याही अशा चिंधड्या उडालेल्या उघड्याव्यांनी पाहणे हे आऊसाहेबांच्या नशिबी नव्हतं। शिवाजी राजांनी स्वराज्यावर याच वेळी चालून आलेल्या फतेखांचा प्रचंड प्रभाव केला होता। सुभानमंगळ, पुरंदरगड, बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या। सह्याद्रीच्या आणि शिवाजी राजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं आणि त्यामुळेच आता कैदेतले शहाजी राजे जास्त धोक्यात अडकले होते। कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजी राजांचा चिरचेत होऊ शकत होता, नाही का? पण शिवाजी राजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालवली होती आणि त्याच वेळी शहाजी राजांच्या सुटकेकरिताही त्यांनी बुद्धिबळाचा डाव मांडला होता। राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखखाने रवानाही केला। कशाकरिता? मुघल बादशाही संगनमत करून मोगली फौजा दिल्लीहून विजापुरावर चालून यावी असा आदिलशाहीचा शह टाकण्याकरता। राजांचा डाव अचूक ठरला। दिल्लीच्या शहाजांना विजापूरवरती असं प्रचंड दडपण आणलं की शहाजी राजांना सोडा, नाहीतर मोगली फौजा विजापुरावर चालू करून येतील। वास्तविक दिल्लीचे मुघलही काही शिवाजी राजांचे मित्र नव्हते, पण राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो, उद्दिष्ट कायम असतं। हे शिवाजी राजांच्या वयाच्या 18व्या वर्षी कृष्ण कारस्थान होतं। अचूक ठरलं। विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला। असे शहाजी राजांना कैद करून शिवाजी राजांना शरण आणण्याचा बादशाचा डाव अक्षरशः उधळला गेला नव्हे, त्याच्याच अंगाशी आला, कारण समोर झबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला। त्यातच भर पडली फत्तेखानच्या प्रभावाची। चिमूटभर मावळी फौजाने आपल्या फौजेची उडवलेली दानादान भयंकरच होती। मुकाट्याने शहाजी राजांची कैदेतील सुटका करण्याशिवाय आदिलशाही पुढे मार्गच नव्हता। डोके पिंजूनही दुसरा मार्ग बादशाला सापडेना। त्याने दिनांक 16 मे 1649 या दिवशी शहाजी राजांच्या सन्मानपूर्वक मुक्तता केली। अवघ्या 17-18 वर्षाच्या शिवाजी राजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली। मनगडातलं पोलादी सामर्थ्य प्रत्यास आलं। वडीलही सुटले, स्वराज्यही बचवले, दोन्ही तीर्थरूपच। किशोरवयाच्या पोराने विजापूर खतबल केलं आणि ही सारी करामत पाहून इतिहासही तपापला। इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्वाकांक्षाच्या क्षितिजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या। 8 ऑगस्ट इसवी सन 1676 छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून किल्ले महिपतगड व हवालदार दसमाजी नरसाळा यास तर किल्ले सज्जनगडवर हवालदार जिजोजी काटकर यास कारभाराशिवाय पत्र, ज्यात महाराज जिजोजीला म्हणतात, रामदास गोसावी गडावर येतील, त्यांना राहायला चांगली जागा करून द्या, त्यांना काय हवं नको पहा, त्यांची विचारपूस करा, जितके दिवस राहू म्हणतील तितके दिवस राहू द्या आणि जेव्हा जाऊ म्हणतील तेव्हा जाऊ द्या, या कामात कसलीही हयगय होऊ देऊ नका। असंच पत्र याच तारखेचं महिपतगडाचा किल्लेदार दसमाजी नरसाळा यालाही दिले। 8 ऑगस्ट इसवी सन 1683 संभाजी राजांनी ही पोर्तुगीजावरांची मोहीम आखली आणि पोर्तुगीजांच्या चौलाला वेढा घातला। चौलाच्या वेढ्याला प्रत्युत्तर म्हणून संभाजी राजांचे लक्ष चौलावरून हटवण्यासाठी पोर्तुगीजांनी कोंड्यावर हल्ला केला। 8 ऑगस्ट इसवी सन 1683 दिनांक 8 ऑगस्ट सकाळी मराठ्यांनी चेऊलवर हल्ला केला। मोठ्या मोठ्या शिट्ट्या लावून किल्ल्याच्या तटावर चढून जाण्याचा प्रयत्न केला। हे कळताच पोर्तुगीजांनी मोठा भोंगा वाजवून आवाज काढला। त्यावेळी शहरातील लोक धावत येऊन त्यांनी शिट्ट्या फेकून दिल्या।
मराठ्यांनी इसवी सन 1683 मध्ये चौलच्या तोंडाशी असलेला कुल्हारी हा लहानसा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. मराठ्यांनी किल्ल्याचे तट चढून जाण्यासाठी 6 गुप्तहेर पाठवले. ते तटबंदी चढून किल्ल्यावर गेले तेव्हा त्यांना लगेच पकडून पोर्तुगीजांनी त्यांचा अनुचित छळ करून त्यांच्या येण्याचा उद्देश त्यांच्याकडून वधवून घेतला आणि त्यांना कंठास घातले. 8 ऑगस्ट इसवी सन 1790 मराठ्यांनी लुनी नदी ओलांडली आणि त्यांच्या फौजा मेड त्यावर चालून आल्या. मराठी फौजेने राजपुतांना हैराण कराव्यास सुरुवात केली. बुआनच्या तोफाखान मात्र अजूनही नदीच्या अलीकडेच होता. मारवाडा ही फौजेचे सेनापती गंगाराम भंडारी होते. मराठ्यांना लुना नदीच्या अलीकडे अडवण्याचा त्यांचा डाव होता, पण तो काही सफल झाला नाही.